एक मुद्दा बोलतो पटलं टाळी वाजवला. डोक्यानं कीर्तन करतो म्हणजे बुद्धीनं. कशानं? जो डोक्यानं कीर्तन करतो त्याला विद्वान म्हणतात. जो हृदयातून करतो त्याला संत म्हणतात. लक्षात घ्या. डोकेवाल्याची कमी आहे काय? लय डोके आहे लोकशाही लोकाईले. लोक म्हणते कुत्र्याला बुद्धी नाही. तुझ्यापेक्षा जास्त आहे. एसपी डीएसपी ले चोरी सापडत नाही तर कुत्र्याला बोलावते. कुत्रे हुशार का एसपी हुशार? पगार कोणाला जास्त पाहिजे? एसपी ले चोरी सापडत नाही, डीएसपी ले चोरी सापडत नाही, बोलावते कोणाले? कोण हुशार? कुत्रा. त्याला कसा बयार म्हणतात? या बाया नवऱ्यावर प्रेम करत नाही पण टॉमीवर करते. काही काही बाया तर मांजरीवर प्रेम करते पण सासूला लाथा मारते. लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य भाऊसाहेब बुद्धी सगळ्यालाच आहे. बुद्धीनं देव भेटत नाही. एकाच बुद्धीवाल्याला देव भेटला नाही. हे पटलं तर टाळी वाजवला. ज्याला सद्बुद्धी आहे त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. बुद्धी कोणाला नाही. भ्रष्टाचार करणाऱ्याला तुमच्यापेक्षा जास्त बुद्धी आहे. तुम्ही आंघोळीला बसल्यावर कुत्र येते का? नाही. साबण खाली अक्कल आहे झाले. कुत्र कधी येते? जेवायला बसल्यावर. जेवायला बसले त्या टाइमवर जो कोणी जाते त्याला कुत्र म्हणते. लक्षात घ्या. लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य साहेब एक बोलू. एक मुद्दा क्लिअर करतो मी. गलत बोलणार नाही. लोक म्हणते मुर्द्याला खांदा दिल्यानं पुण्य लागते. मेलेल्या माणसाला खांदा दिल्यानं काय लागते? मला मान्य नाही. मुर्द्याने खांदा दिल्यानं पुण्य कसं लाभत? ते मूर्त काय देईन तुम्हाला? जिवंतपणीच काही नाही दिलं. मेल्यावर कुठचं पुण्य देईन? पुढचं वाक्य पटलं टाळी वाजवला. मुर्द्याला खांदा दिल्यानं पुण्य लाभत नाही. जिवंत माणूस जर पडला असन त्याला हात दिल्यानं पुण्य लागते. गिरते तो उठाना स्वर्ग मेरा, एक जात बनाना कर्म मेरा. म्हणून एक काय झालं महाराज? राम कृष्ण विठ्ठल तुलसीदास मीराबाई हे सगळे आम्ही सांगण्यासाठी वापरतो. कशासाठी? हे बोलू सांगण्यासाठी वापरू नका, वागण्यासाठी वापरा. लक्षात घ्या. पुस्तकात वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे? रोजाचार होतो, रोजाचार होतो. आरसा गेली आता, आरसा घडलेली माणसे गेली कुठे? एक सुंदर गजल आहे, मराठीतली पहिली गजल. अंदाज वाटे खरा कसा अंदाज आरशाचा वाटे खरा कसा बहुतेक मानता बहुतेक मानता बोल बेटा काय आहे? हार आहे. याचं नाव काय आहे? हार. ज्यानं ज्यानं घातला तो हारला. याचं नाव जीत नाहीये. याचं नाव आहे हार. ज्या दिवशी यानं लग्नात बायकोच्या हातानं हार घातला त्याच दिवशी डुबला. हारला. प्रत्येक
प्रत्येक माणूस लग्नाच्या अगोदर वाघ असते, वाघ. लग्न झाल्यावर बकरी. त्याचा अनुभव झाला. महावाक्य पटलं, टाळी वाजवला. प्रत्येक माणूस लग्नाच्या अगोदर वाघ असते, लग्न झाल्यावरही वाघ असते. पण दोन वाघात फरक आहे. लग्नाच्या अगोदर वाघ असते, लग्न झाल्यावरही वाघ असते. पण लग्न झाल्यावर त्याच्यावर दुर्गादेवी बसते. हे 9 दिवसानं उठते. हे जीव घेतल्याशिवाय उठत नाही. जखमा गजलचा अर्थ आहे का? जखमांची पूजा होते. पूजा कशाची होते? जखमांची होते. हा हार, हा ज्याचा सुगंध आहे, उद्या काय येते? कोण्याही बामणानं अक्षद, ज्याले कुकू लागलाय ते अक्षद, हार, बेल, फुलं बांधून नेले. काय कोणच नाही, काही बामणान नाही. तो तुला सांगते उद्या हे उचलजो, पॉलिथिन मध्ये भरजो, नदी शिरून देजो. हे उद्या शिरवाच्या कामाचे आहे. हे बोलू, हे शरीर आज नाही उद्या शिरवाच्या कामाचं आहे. महाराज, पूजा जखमांची होते. ज्या गड्याले गडफास लटकला त्या भगतसिंगाले नरेंद्र मोदी शालोट मारते. 22 वर्षाच्या भगतसिंगाले तुम्ही नरेंद्र मोदीजीचं भाषण नसणं ऐकलं? 23 मार्च. दोस्तों, इस देश का पीएम सबसे बड़ा नहीं होता. हाँ, अरे जिन शहीदों के बलिदानों से तिरंगा लहरा रहा है, उन शहीदों के बलिदानों से हमारी कुर्सी सलामत है. मैं उन्हें शालोट मारता हूं. अटेंशन, इनकलाब जिंदाबाद. जखमांची पूजा है. 160 घाव होते महाराणा प्रतापाच्या घोड्याले. किती? 160 तलवारीचे. एकही घाव महाराणा प्रतापाला लागू दिला नाही. तलवार महाराणा प्रतापावर चालली. घोड्यानं आपल्या अंगावर घाव घेतले आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं. महाराणा प्रताप आले आणि त्यांच्याकडे पाहून प्राण सोडले. लक्षात घ्या, हाय असे घोडे तुमच्या गावात गधे पुरले. ज्याला रेल्वेच्या डब्यातून उतरून गेलं, उतार. गजानन महाराज, जखमांची पूजा होते. उतार, तिकीट बता, तिकीट. तो म्हणे गण 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 आत होते. तो तिकीट मास्तर लोकांनी विचारे म्हणे ह्या काय म्हणते. त्याला वाटलं या काय 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 पासपोर्ट होय का, काही काही कोणता नंबर हो. तिकीट गणगण गणात होते. ज्यानं रेल्वेच्या खाली उतरून दिलं त्या साहेबाले पुत्र विचारत नाही. ज्याला खाली उतरून दिलं त्याला जग सालूट मारते. त्याचं नाव गजानन महाराज. लक्षात घ्या साहेब, दुनिया सालूट मारते. ऐकून घ्या. हे काय होय? हे हे काय होय? काय होय? तुला कोण सांगे असं? महाताकडे बायनं हे हे लाकूड होय. कोण सांगितलं खंजरी होय? हे काय होय? हे काय होय? लाकूड. हे काय होय? हे काय होय? हे काय होय? या खंजरी कोणती होय? या तिघाची युती झाली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार. त्याची झाली खंजरी. हे लाकूड होय, लाकूड. हे चांबड होय. काळे महाराज कोणता होय? दाखवून दे. 10 करोड देतो. दाखव, हात लाव मला. काळे महाराज कोणता होय? हात लाव ना. तंगडी होय. काळे महाराज कोणता होय? हात होय, छाती होय, डोळे होय.
या सगळ्याचं संमेलन झालं तेव्हा माणूस होय. टाळी वाजवून या सगळ्यांनी. या सगळ्याचं काय झालं? संमेलन झालं. हे स्वामीजीच्या प्रेमाचं काय आहे? संमेलन. अरे मी भाग्यवान माणूस आहो. मी स्वामीजीला पाहिलं महाराज. मी स्वामीजीला अग्नी देताना पाहिलं. मी लबाड बोललो नाही, मी सत्य बोलतो. या स्टेजवर लबाड बोलणं म्हणजे नरकाशिवाय पर्याय नाही. तिकडे बायकोजवळ काही बोलो साड्या फुसाड्या तिकडे कसं केलं. या लबाड बोलण्याचा स्टेज म्हणजे आंखों से देखा. तुकडोजी महाराजाचा वारसदार अग्नी कोण देत असते? वारसदार. लक्षात घ्या. हे बा एक वाक्य पटकन टाळी वाजवजा. अरे आय विटनेस. इस्टेटचा वारस असतो तो बापाले अग्नी देतो, पण जो विचाराचा वारस असतो तो महापुरुषाले अग्नी देतो. लक्षात घ्या. इस्टेटचा वारस कोणती इस्टेट? त्यांचे जे ग्रंथ आहे ग्रामगीता, त्यांचे जे भजनाचे पुस्तक आहे हे त्यांचं इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे. सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन, इस पे सारा घर घर में गाना, मस्ताना बंदर के दिल को रंगा, मस्ताना बंदर के दिल को रंगा, दिल को रंगाना, दिल को रंगाना. दूसरा एक भजन पुन्हा पाठ करा. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, मेरा नहीं तेरा. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा ऊंचा क्लियर करा. पेटी तबलेशी गाऊंगा म्हटलं काय नाही. एक काही पेटी तबल्यावाल्याला देऊ नाही भेटला. एक नाव सांग. एक काही पेटी तबल्यावाल्याला देऊ नाही भेटला. तुम्हाला जास्तीत जास्त दुपट्टा भेटते. माणूस मेला म्हणजे त्याच्या वारस लोकांना दुपट्टे बांधते ना. तुमच्याकडे बांधते काय? काय दुपट्टे का ते? फाशी घेतो म्हटलं तर फाशी नाही घेता. मा बाप मेला मला टावेल भेटले. टावेल अंग धुवाले नेला, मागून गुंडो तो समोरून उघडला.